च्या सुरुवातीलाच आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। भिवंडीमध्ये मोठी दुर्घटना घडली, इमारत कोसळली। या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर भिवंडीमध्ये इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला। मोठी दुर्घटना घडलेली आहे। इमारतीची दुरुस्ती सुरू असतानाच हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। तर काही कुटुंबांना वेळीच बाहेर काढण्यात यश आलं, तर आता ढिगाऱ्याखाली अद्यापही काही जण अडकल्याची भीती आहे। त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। भिवंडीमध्ये धोकादायक इमारत कोसळली। या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे। कुणाल भोयटे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत या दुर्घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। कुणाल, आपण पाहतोय काही वेळापूर्वीच गिरीश महाजन यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। अद्यापही बचाव कार्य सुरू आहे। 9 जणांचा अद्यापर्यंत मृत्यू झालाय, तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा आहे। शुभम, अगदी बरोबर आहे। कारण खरं तर काल रात्रीपासून बचाव कार्य जे आहे ते या भिवंडीमध्ये इमारत ज्या ठिकाणी कोसळली त्या ठिकाणी सुरू होतं। एनडीआरएफची टीम असेल, त्याचप्रमाणे टीडीआरएफची टीम असेल, या दोन्ही टीम ज्या आहेत त्या रात्रीपासून तैनात झाल्या होत्या। खरं तर जे नागरिक आतमध्ये अडकले होते यांना जिवंत बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या माध्यमातून करण्यात आले होते। मात्र 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू या घटनेमध्ये झालेला आहे। मी सध्या घटनास्थळी आहे आणि आपण पाहतोय अजूनही शोधकार्य जे आहे ते जे इतर लोक आहेत त्यांचं सुरू आहे। 9 जणांचे मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्यात आलेले आहेत। आणि एकंदरीत पाहायचं झालं तर आत्ताच काही वेळापूर्वी या ठिकाणी आपण जर दृश्यांच्या माध्यमातून पाहिलं तर जे आपत्कालीन मंत्री आहेत, आपत्ती व्यवस्थापनचे मंत्री जे आहेत गिरीश महाजन हे पोहोचलेले आहेत आणि ते आता संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी देखील आहेत। त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारच्या आणखी कोणत्या इमारती आहेत का या सगळ्या संदर्भात कुणाल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।